नाशिकमधील निफाड तालुक्यातील पंचकेश्वर हनुमान मंदिर सभागृहात आज श्री बाबाजी आनंदराव ढोमसे, सौ शोभा बाबाजी ढोमसे चारिधाम यात्रा काशीपूर्ती प्रीत्यर्थ गंगापूजन काशीचे मावंदे सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। गंगापूजन भव्य मिरवणुकीने कार्यक्रमाला प्रारंभ झाला। यानंतर उपस्थित सर्वांनीच कीर्तनाचा लाभ घेतला। कीर्तन संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप झाला। या कार्यक्रमास अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष धर्माचार्य हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज रायते यांची प्रमुख उपस्थिती लाभली। बाबाजी आनंदराव ढोमसे, जयेश बाबाजी ढोमसे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले। समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, पंचक्रोशी आणि ढोमसे परिवाराचं या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभलं। मी माजी मुख्याध्यापक श्री छत्रपती शिव विद्यालय काकासाहेब नगर। मी सेवानिवृत्तीनंतर चारधाम यात्रा केल्या आणि या चारधाम यात्रेचं मनस्वी आनंद मला खूप झाला। या आनंदामध्ये सहभागी होण्याकरता माझे सर्व पंचकेश्वरचे ग्रामस्थ आणि माझे सर्व नातेवाईक, सर्व माझे मित्र परिवार आज उपस्थित झाले। या चारधाम यात्रेतून मला मिळालेला आनंद हा कधी कुठेही न मिळणारा आनंद, इतका आनंद मला मिळालेला आहे। या आनंदामध्ये आपल्या लोकशाही चॅनलने माझ्या गावात येऊन ही माझी केलेली सेवा गावामध्ये आणि या चारधाम यात्रेचं सर्वांना दर्शन घडावं, यातून माझ्या या सर्व मी बांधवांना शुभेच्छा देतो। चारधाम यात्रेमध्ये सर्व केदारनाथ, बद्रीनाथ, गंगासागर आणि सर्व या स्थानिक धर्म क्षेत्रांना भेटी दिल्या। खूप आनंद वाटला आणि अशीच प्रकारची तीर्थयात्रा सर्व लोकांना घडो ही मी प्रार्थना करतो। श्री बाबाजी आनंदराव पाटील ढोमसे आणि सौभाग्यवती शोभाताई बाबाजी पाटील ढोमसे हे दोघ जण आणि काशी, अयोध्या आणि चारधाम यात्रा पूर्ण करून आज खऱ्या अर्थाने गंगा पूजन आणि काशी मावंदे ही चारधाम यात्रेची पूर्णाहुती असते आणि या पूर्णाहुतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ढोमसे परिवाराने कीर्तन आणि गंगा जलाची मिरवणूक, तीर्थाची मिरवणूक, मोठा भव्य दिव्य अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, ज्ञानदान, नामचिंतन अशा प्रकारचं विविध प्रकारचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करून आणि आज त्याची पूर्णाहुती होते। आता कीर्तन या ठिकाणी होत आहे। तर सर्वांनी यामध्ये आनंद घेतला आणि या परिवाराला आपण सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊ। आम्ही आमचे मेवणे आणि आम्ही बरोबर चारीधामाला गेलो। चारीधामाचं पूर्ण आम्हाला दर्शन घेण्यात आलं। सर्व धार्मिक ठिकाणी आम्ही पूजा पाठ करून सर्व ठिकाणी आम्ही आमच्या आजचा कार्य गंगा पूजन असल्यामुळे आम्ही सर्वांनी त्याचे सहभागी झालो आणि आता निवृत्तीनाथ रायते यांचं कीर्तन होणार आहे, तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा। या पुढे चला चला पुढे।
वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.